आजकाल बाजारात भेसळ करणारे लोक कशातही भेसळ करू शकतात आणि आता तर कहरच झाला असून बाजारात बनावट मीठ विकले जात आहे अशी बातमी देखील समोर आली आहे। मीठ हे जे आपल्याला रोजच्या जेवणात अगदी महत्त्वाचं आहे त्यात देखील भेसळ आल्याचं समोर आलं आहे। आता खायचं तरी काय आणि कशावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल ना, पण काळजी करू नका, आज आपण याच बनावट मिठाबद्दल जाणून घेणार आहोत। बनावट मीठ म्हणजे काय, ते कसं ओळखायचं आणि ते खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर काय संकट येऊ शकतं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेड इट। भेसळयुक्त मीठ म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊया। खारं मीठ समुद्राच्या पाण्यापासून किंवा खाणीतून मिळतं, पण बनावट मीठ हे स्वस्त आणि कमी प्रतीचे घटक वापरून तयार करतात। यामध्ये अनेकदा चुना, खडू, पावडर किंवा अगदी बारीक केलेली पांढरी माती सुद्धा मिसळलेली असू शकते। आता हे भेसळयुक्त मीठ खाल्ल्याने काय होतं तर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात। पोटदुखी, जुलाब, उलटी, मळमळ अशा पोटाच्या तक्रारी तर होऊ शकतातच, पण दीर्घकाळ भेसळयुक्त मीठ खाल्ल्याने किडनी आणि लिव्हर सारख्या महत्त्वाच्या अवयवांनाही गंभीर नुकसान पोहोचू शकतं। म्हणून वेळीच सावध होणं खूप गरजेचं आहे। आता प्रश्न येतो की हे भेसळयुक्त मीठ टाळायचं कसं। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मीठ नेहमी चांगल्या आणि विश्वासार्ह दुकानातूनच खरेदी करा। स्वस्त मिठाच्या नादात कुठलेही मीठ घेऊ नका। मीठ खरेदी करताना पॅकिंग व्यवस्थित तपासा, प्रसिद्ध ब्रँडेड मीठ घेण्याचा प्रयत्न करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जागरूक राहा। जर तुम्हाला मिठाच्या रंगात किंवा चवीत काही फरक जाणवला तर ते मीठ लगेचच वापरणं टाळा। आता आपण बघूया घरीच मीठ बनावट आहे की नाही हे कसं ओळखायचं। यासाठी काही सोप्या टेस्ट आहेत ज्या तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता। पहिली टेस्ट आहे पाण्याची टेस्ट। एक ग्लास पाणी घ्या, त्यात थोडं मीठ टाका। खरं मीठ पाण्यात पूर्णपणे विरघळलं आणि पाणी स्वच्छ दिसलं तर ते मीठ विरघळायला वेळ लागला किंवा पाण्यात पांढरा रंग दिसला तर ते मीठ भेसळयुक्त असू शकतं। तसेच दुसरा उपाय म्हणजे दुधाची टेस्ट। थोडं दूध गरम करा, त्यात चिमूटभर मीठ टाका। खरं मीठ दुधात टाकल्यावर दुधाचा रंग बदलत नाही, पण जर मीठ भेसळयुक्त असेल तर दुधाचा रंग लगेच बदलू शकतो किंवा दूध फाटू पण शकतं। आणि तिसरी टेक्निक म्हणजे चवीची टेस्ट। खरं मीठ चवीला खारट लागतं, पण त्या मिठाला दुसरी चव नसते। भेसळयुक्त मीठ चवीला खारट कमी लागू शकतं किंवा त्याला चुना किंवा खडूची चव येऊ शकते, पण ही टेस्ट जपून करा, कारण विषारी मीठ चवीनं ओळखणं धोकादायक असू शकतं। बनावट मीठ आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे, त्यामुळे मीठ खरेदी करताना आणि वापरताना काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। वरील साध्या टिप्स वापरून तुम्ही घरीच मीठ खरं आहे की बनावट आहे हे ओळखू शकता। आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे आपल्याच हातात आहे, त्यामुळे जागरूक राहा आणि सुरक्षित राहा। माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा। तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि स्प्रेड इटला सबस्क्राईब करा। धन्यवाद।